महानगरपालिकेचा निवडणुकीचा प्रचार काल संपला आणि त्यानंतर राडा सुरू झाला. तसं पाहिलं तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची मुंबई आणि ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये युती आहे. पण त्याच कल्याण डोंबिवलीमधल्या प्रभाग क्रमांक 29मध्ये यांची मैत्रीपूर्ण लढत आहे आणि या लढतीचे आपण व्हिडिओ केले. कालच्या व्हिडिओमध्ये तर आपण त्यांनी पैशाचे पाकिटं वाटत असताना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रंगेहात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडलेलंही आपण सांगितलं. तेव्हा पोलिसही हात चोळत बसली होती हेही आम्ही तुम्हाला सांगितलं. पोलिसांना कुणावर कार्यवाही करायची आणि कुणावर नाही करायची हाच प्रश्न पडला होता. पण जेव्हा काल प्रचार संपला आणि मध्यरात्री भाजपचे कार्यकर्ते गल्लीबोळातून फिरून पैशाच्या पाकिटांचं वाटप करत होते, जागोजाग फिरत होते, त्यावेळेस शिंदे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं आणि विचारलं, आता काय करताय? त्यावेळेस कोणी सांगतात की माझ्याकडे पूजा आहे, उद्याचं आमंत्रण द्यायला चाललो आहे. तर कोणी सांगते की आमची मीटिंग आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये मीटिंग कुठली घेता येते? हाही प्रश्न शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला आणि त्याच वेळी त्यांचे एक कार्यकर्ते एकमेकासमोर भिडले आणि त्याचा परिणाम भाजपच्या नाटेकर यांच्यावर कोयत्याने वार करण्यामध्ये झाला. नाटेकर गंभीर जखमी झाले. पण निवडणूक असो अथवा आणखी काही असो, हे असे राडे खरंच देशाला पूरक आहेत का? राज्याला पूरक आहेत का? एकीकडे तुमचे मोठे नेते तुम्ही युती म्हणता आणि दुसरीकडे तुमचेच कार्यकर्ते आपसात एकमेकाच्या जीवावर उठतात. ही किती शोकाची शर्मेची बाब आहे. कारण दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळं पैशाचा वापर होणं स्वाभाविक आहे. म्हणूनच जेव्हा काल पैशाची पाकिटं पकडली, ते पाकिटं आज घरोघरी जाऊन भाजपचे कार्यकर्ते देत होते आणि त्याचाच राग अनावर होऊन शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी आपापसात बाचाबाची केली. त्या बाचाबाचीचं रूपांतर राड्यामध्ये झालं आणि मग भाजपच्या नाटेकर यांच्यावर कोयत्यानं वार करण्यात आले. ते गंभीर जखमी आहेत. तेव्हा ही निवडणूक कशासाठी हाच प्रश्न पडतो. महानगरपालिकेचा निवडणुकीचा प्रचार